तर सर्व शेतकऱ्यांना जय जवान जय किसान. तर आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म या स्टुडिओच्या माध्यमातून आपण आज आपल्या इथं युवा तरुण ज्यांचं शिक्षण काय आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या ऑर्गॅनिक ज्या जी गोष्टी आहेत त्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत. तर प्रथम तुमचं भाऊ नाव सांगा. माझं नाव युवराज संतोष कल्याणकर, शिक्षण BSc हॉनर्स हॉर्टिकल्चर, परभणी कृषी विद्यापीठ. बरं. तर तुमचं जे शिक्षण आहे ते आमच्या शेतकरी प्रेक्षकांना एकदा मराठीमध्ये सांगा की जे हॉर्टिकल्चर म्हणतात ते त्याला काय म्हणतात. माझं शिक्षण फळबागाविषयी आहे. बरं. फळबागमध्ये काय पिकते, कसं काय त्याच्याबद्दल सर्व. हां. तर शेतकरी मित्रांनो, यांचं परभणी विद्यापीठामध्ये फळबाग या क्षेत्रामध्ये यांचं शिक्षण चालू आहे आणि यांना या सर्व गोष्टीशी निगडीत अभ्यास आहे. तर यांना आपण हे बघू शकता, हे यांच्या घरी गांडूळ आपण देत आहोत. तर हे पूर्ण मी दाखवू, याच्यात गांडूळ आहेत आणि हे बेलार्क आहे, हे लिंबोळी अर्क आहे आणि हे सोयाबीनपासून बनवलेलं अमिनो ॲसिड आहे. आणि हे फक्त तुम्हाला मी का सांगतो नवतरुणांना की आता यांचं शिक्षण झालेलं आहे, यांना सर्व गोष्टीचा जो अभ्यास आहे आणि तुमचे प्रयोग पण असे चालत राहतात का? हां. बरं बरं. त्याच्याबद्दल गांडूळ खताचा मोठा प्रयोग आहे, त्याच्याबद्दल शिकवतात. हे ऑर्गॅनिक याचे पण परभणी कृषी विद्यापीठात मोठमोठाले हे राहत होतं हां. शिबिर. त्याच्यामध्ये सुद्धा हे आपल्या रासायनिक खतापेक्षा याचा वापर करा म्हणून ते सांगतात. तर त्या प्रयोगामध्ये याचा रिझल्ट तुम्हाला तिथं भेटतात का, म्हणजे गांडूळ खताचा? हां, ते गांडूळ खतामुळे याच्यामुळे जमिनीची कुवत ते सुधारते आणि रासायनिक खताच्या याच्यापेक्षा याचा रिझल्ट चांगला आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं. मोठमोठाले हे येतात तिथं शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं. बरं. तर शेतकरी मित्रांनो, आता ऑर्गॅनिक शेतीकडे वळणे जरुरी आहे, कारण रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत बिघडतो. हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगतात, पण ते बिझनेसच्या माध्यमातून सांगून ऑर्गॅनिक कंपन्या पण तुमच्याकडे काय येतील. पण तुम्हाला आता यांनी स्वतः यांच्या वडिलांना फोर्स केला की बुवा आपल्या शेतीमध्ये तुम्ही शेती करायला जरासं गांडूळ खताकडे वळा, आणि यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर झाला म्हणून स्वतः आपल्यापाशी आले. गांडूळ घेऊन जाऊन तिथं आता गांडूळ खत तयार करणार आहे आणि स्वतः हे जे औषधं बनवले यांना आपण पहिल्यांदाच भेटलेले आहोत आणि यांनी जे पाहिले या गोष्टी, गांडूळ नेण्यासाठी आलते, पण यांनी आपले जे औषधं हे बघले. इकडं बघू शकता तुम्ही, आपण या टाक्यामध्ये हे औषधं त्यांनी बघले आणि त्यामुळं हे पण शेतीसाठी नेऊन ते याचा वापर करणार आहेत आणि यांना त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. तर तुम्हाला आमचं एकंदरीत कसं वाटलं, तुम्ही शेती पाहिली स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म? यांच्या शेतीमध्ये हळद सेंद्रिय शेती पद्धतीने आहे. मी आणखी रासायनिक खतावाल्याची सुद्धा हळद ते पाहिली, पण मला त्यांच्या याच्यापेक्षा यांच्या हळद खूप चांगली वाटली. तूर आणि मिरचीसुद्धा आहे, मिरचीमध्ये सुद्धा खूप फरक वाटला मला. जे कोकडा रोग रासायनिक औषधामुळे सुद्धा कंट्रोल होत नाही, ते यांच्या मिरचीवर अजिबात नाही, हे सुद्धा मला लक्षात आलं. ते सुद्धा खूप छान आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर हे आता आपलं गांडूळ खत तयार झालेलं आहे. आता आपण डबल गांडूळ खत करत आहोत. तर नक्की तुम्ही थोडं थोडं का होईना सेंद्रिय शेतीकडे वळा. गांडूळ बीज नेऊन गांडूळ प्रकल्प तयार करा. रासायनिक जरी करत असाल तर गांडूळ खत शेतीला वापरा, त्यामुळे कमीत कमी खर्च होतो आणि असे प्रयोग तुम्ही करा. हे लिंबोळी अर्क मी तुम्हाला निशुल्क माहिती कशी तयार करायची याची 100% देईल आणि कोणतीही मनामध्ये कोणती गोष्ट न ठेवता तुम्ही मला विचारू शकता नक्कीच. तर तरुणांनी, आता तुम्ही विद्यापीठात शिकायले, तरुणांनी या शेतीकडे जरा वळून खर्च कमी करावा का शेतीवर? तरुणांनी नाही तर हे सर्व ज्येष्ठांनी सुद्धा या शेतीकडे जाणे खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे सध्याच्या याला. आपण आज ज्या शेतीकडे जातो, रासायनिक शेतीकडे याच्याकडे पद्धतीकडे पाहतो का, त्या शेतीची आणि या शेतीमध्ये खूप फरक आहे. त्या शेतीमध्ये कणखरपणा खूप वाढलेला आहे रासायनिक शेतीमध्ये. या शेतीमध्ये भुसभुशीत मऊ जमीन वाटते, कशी छान करमती. तरी तरुणांनी, माझं आव्हान आहे सर्व तरुणांना की बा तुम्ही या शेतीकडे जा आणि आपलं गांडूळ खत हे वापरा शेतीसाठी. गजूभाऊ छान मार्गदर्शन करतात. आज मी त्यांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. मला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन माझ्या नक्कीच कामी आहे.
तर शेतकरी मित्रांनो नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. कोणतेही प्रश्न विचारा, माझ्याकडून घ्या असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही विचारा, तुम्ही करा. यात माझ्याकडून काय चुका झाल्या ती मी तुमच्या चुका होऊ देणार नाही, हे तुम्हाला 100% गॅरंटी देतो. तर एवढं बोलतो. जय जवान जय किसान.